हे पहा, आज आपण बनवणार आहोत चिकनचा रस्सा। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण फोडणी करणार आहे। सगळ्यात आधी आपण जे चिकन आहे ते मीठ, हळद आणि आलं लसूण टोमॅटो टाकून पहिले शिजवून घेणार आहे आणि मग रस्सा भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इथे घेतलेले आहेत 3 टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट। तर चला तर मग आता चिकनला आपण फोडणी देऊया। हे पहा, मी 3 चमचे इथं तेल टाकलेलं आहे। आता त्या 3 चमचे तेलामध्ये आपण थोडासा कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो परतोय त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहे। टोमॅटोला मऊ होऊन द्यायचं आता। हे पहा, टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट पूर्णपणे टाकायची आहे। ही 2 ते 2.5 चमचे आलं लसूण पेस्ट आहे। ह्याच्यासाठी मी 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं अशी घेऊन एकत्रित वाटून पेस्ट बनवलेली आहे। छान अशी परतून घ्यायची आहे तेलावरती। बघा, पेस्ट छान परतली आपली। आपण आता ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे धुवून। आता आपण चिकन छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण याला मिक्स करूया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे पातेल्यात शिजवून घेऊ शकतो किंवा कुकरच्या डब्यात टाकून कुकरलाही लावून शिजवून घेऊ शकतो। फक्त आता आपल्याला चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि रस्सा करायचा आहे। ह्याच्यात पाणी टाकायचं आपण शिजताना। तर मी हे आता हे चिकन काढून कुकरला लावून घेणार आहे। कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे। हे पहा, आपण चिकन रस्स्यासाठी वाटण घेतलेलं आहे। इथं मी घेतलेलं आहे 1 वाटी भरून खोबरं, सुकं खोबरं, जे मी गॅसवरती भाजलेली आहे। डायरेक्ट अर्धी वाटी खोबऱ्याची डायरेक्ट गॅसवरती जाळलेलं आहे आणि ते आहे 1 वाटी। आणि इथे घेतलेले 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, मूठ भरून कोथिंबीर। इथं 8 कांदे आहेत मीडियम साईजचे। या साईजचे हे 8 कांदे जे मी उभे चिरून घेतलेले आहे, जे आपण तेलावरती ब्राऊन करून छान असे भाजून घेणार आहे। खोबरं पण आपण थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे। आणि गरम मसाले मी इथे घेतलेले, इथे मी घेतलेली आहे 8 काळी मिरी, 4 लवंग, 6 हिरवी वेलची, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचे जिरे, थोडंसं दगडफूल आणि 2 तुकडे चक्री फूल आणि 4 लवंगा। तुमच्याकडे जो गरम मसाला असेल अवेलेबल तो तुम्ही टाका। हा मी चवीसाठी टाकते। वरून आपण दुसरे मसालेही टाकणार आहे, पण ताजा गरम मसाला वाटून टाकला तर त्याची वेगळीच चव असते भाजीला, त्यामुळे हा आपण टाकणार आहे। तर आपण हे कांदा, खोबरं आणि हे मसाले तेलावरती परतून मग टाकायचे आहे। पहा, आता गरम मसाला छान असा भाजला गेला आहे। तर आता आपण हा काढून घ्यायचा आहे। करपू द्यायचं नाही आहे ह्याच्यातलं काहीही साहित्य, नाही तर भाजीची चव खराब होऊ शकते। हे पहा, आता आपण काढून घेतलेला आहे मसाला। आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये कढीपत्ता आणि
खोबरं जे आपण गॅसवर भाजून घेतलं होतं ते आपण थोडंसं परतणार आहे. तेलावरती पण परतल्यामुळे काय होतं ना, छान चव येते भाजीला. त्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया. गॅसवर भाजल्यामुळे याचा कलर काळपट आलेला आहे, त्यामुळे भाजीचा कलरही छान डार्क येतो. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण याच कढईमध्ये कांदा टाकायचा आहे भाजलेला. कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला, ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे. या वाटणामध्ये ना आपण आलं आणि लसूण घेतलेलं नाहीये, कारण आपण आलं आणि लसूण चिकन फ्राय केलं ना, कुकरला शिजायला लावलं तेव्हाच त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट आणि टॅमॅटो टाकलेला आहे. त्यामुळे परत आपण टाकायची गरज नाही आहे आलं आणि लसूण. रश्श्याला आले आणि लसणाची टेस्ट येणार आहे, कारण आपण शिजवताना टाकलेला आहे. आता आपण हा कांदा छान असा ब्राऊन करून घेऊया. हे पहा, पहिले आपण कांदा छान असा थोडासा ब्राऊन होऊन दिलेला आहे. अजिबात तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. पहिले आपण कांदा तसाच भाजून घ्यायचा आहे कोरडा, आणि मग तेल टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, कांदा पटकन भाजला जातो. त्यामुळे पहिला कोरडाच भाजायचा आणि मग तेल टाकायचं, त्यामुळे लवकर ब्राऊनही होतो आणि भाजलाही जातो. आता आपण तेल टाकलेलं आहे. आता आपण अजून 5 मिनिटं हा छान असा भाजून घेऊया. हे पहा, छान असा आपला कांदा आता ब्राऊन झालेला आहे. आता पण हा मसाला पूर्णपणे थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. हे पहा, आता खोबरं, कढीपत्ता, गरम मसाले ह्याच्या खालीच आहे भाजलेले आपण ते, आणि हे कांदा आणि कोथिंबीर हे मस्तपैकी आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पहा, आता आपला चिकनचा जो मसाला आहे तो वाटून झालेला आहे. तर आपण कुकरलाही 4 ते 5 शिट्ट्या करून चिकन शिजवून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. पहा, ज्या पातेल्यात ना आपण चिकन परतून घेतलं होतं त्याच पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे 5 चमचे चिकनच्या रश्श्यासाठी. आणि सगळ्यात आधी ना आपण मसाले भाजून घेणार आहे. तर मी मसाला काय घेतला आहे तो मी तुम्हाला सांगते. 3 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा घरगुती मसाला जो पण तुम्ही वापरत असाल तो नसेल तर गरम मसाला टाका, आणि 1 चमचा मोठा मटन मसाला. आता हे आपण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाला. हे मसाले पहिले तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत. लो फ्लेम करायचे आहे, हाय फ्लेम करू नका, नाही तर मसाले करपतील. 1-2 मिनटं गरम तेलामध्ये हे परता. असं केल्यामुळे ना भाजीला छान असा कलर येतो आणि तरी येते. आणि आता आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं आहे, कांदा आणि खोबऱ्याचं. हा मसाला आता आपण ऑलरेडी भाजूनच घेतलेला आहे, खोबरं कांदा वगैरे. तर आपण हा परतून घ्यायचा आहे छान तेलावरती. छान असं तेल, आणि हे सतत मिक्स करायचं आहे, नाही तर हा मसाला खाली लागू शकतो. त्यामुळं छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. हे पहा, आता तेलावरती छान असा चिकनचा मसाला परतलेला आहे. तर आपण याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकायचं आहे. हे पहा, तर आपण चिकन टाकूया कुकरमध्ये शिजवून घेतलेलं.
हे पहा, आता तुम्हाला जितका घट्ट पातळ रस्सा हवा आहे त्याप्रमाणे याच्यात तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे मिक्सरचं भांडं विसळलेलं मसाल्याचं आपण पाणी टाकतो आहे. हे पहा, आता एवढं पाणी पुरेसं आहे आपल्या रश्श्यासाठी. आता आपण छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे मस्तपैकी. त्याच्या आधी आपण चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ फक्त आपण मसाला जो आपण टाकला होता त्याच्यापुरतं टाकायचं आहे, कारण चिकन शिजताना आपण मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या रश्श्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपण. हे पहा, छान असा रस्सा आपला तयार आहे. छान अशी उकळी आली की ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा, आता आपला चिकनचा रस्सा छान असा मस्त कढलेला आहे. छान उकळ्या आलेल्या आहेत. याला 2 ते 3 उकळ्या. आता 5 मिनटंही झाली आहे उकळायला लागल्यावरती आपण हे 5 मिनटं असंच उकळू द्यायचं आहे. तर 5 मिनटं झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपलं यमी यमी असं झणझणीत तिखट असं मसालेदार चिकन रस्सा तयार आहे. जर तुम्हाला माझी साधी सोपी रेसिपी जर आवडली तर नक्की बनवून पहा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हीही बनवून पहा. ही पहा, मी तुम्हाला जवळून दाखवते कसं दिसतंय आपलं चिकन. यम्मी यम्मी.